घ्यायचा आहे अभिषेक वडगळ या संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे. वडगळ या संघाला विनंती करतो त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं मित्रा. पंच आमचे मैदानाकडे गेलेत. पंचांना विनंती करतो आपला जुना बॉल द्यायचा आहे. जो सामना झाला जो अटीतटीचा सामना झाला एक बॉल एक धाव आणि त्यामध्ये जो पगडा भाई झाला तो म्हणजे वेळा संघाचा आणि मॅन ऑफ द मॅच म्हणून घोषित झाले ते अभिषेक. मी संदीप गायकर यांना विनंती करतो की त्यांनी अभिषेकाला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. हॅलो हॅलो हॅलो. सन्माननीय आदरणीय उपाध्यक्ष महाराष्ट्र निर्माण सेना नयनभाई कदम यांचं आगमन होत आहे तरी शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वरच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय आदरणीय नयनभाई कदम यांचं आगमन होत आहे तरी शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वरच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मराठी माणसाचं कणा सन्माननीय आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्र निर्माण सेनेचे उपाध्यक्ष सन्माननीय आदरणीय नयनभाई कदम यांचं आगमन होत आहे तरी घुमेश्वर संघाच्या वतीने आपलं हार्दिक 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 स्वागत. नयनभाई ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो. त्यांच्यासोबत अजय द्विवेदी साहेब आहेत आणि पंकजी सिंग साहेब पण सुद्धा आहेत. त्यांचंसुद्धा स्वागत. धन्यवाद साहेब आल्याबद्दल. आता या महाराष्ट्र नगरीमध्ये किंवा ओळख कुठेही विचार केला तरी युवकांचे प्रेरणास्थान असतील ते सन्माननीय आदरणीय राजसाहेब ठाकरे. युवकांना कोणाला कुठला राजकीय बघावा असेल तर राजसाहेबांचाच विचार केला जातो कारण त्यांचेच विचार आम्हाला पटतात. आतापर्यंत राजकीय भागामध्ये म्हटल्यानंतर त्याच विचारांना घेऊन पुढे चालतात ते म्हणजे सन्माननीय आदरणीय उपाध्यक्ष महाराष्ट्र निर्माण सेना नयनभाई कदम यांचं देखील इथे आगमन झाले. परत एकदा शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वरच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तरी मी आयोगाच्या वतीने विनंती करतो की आपण सन्मान सोहळा त्यांचा करायचा. उपस्थित मान्यवर उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य नवनिर्माण सेना नयनभाई कदम यांचे इथे आगमन झाले. मी आपले घुमगावचे सुपुत्र संदेश घोले यांना नम्र विनंती करतो की त्यांनी नयनभाई कदम यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. मान्यवर उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य नवनिर्माण सेना नयनभाई कदम यांचा सन्मान होत आहे. स्टार्ट मॅच. एक एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. एक एक प्रतिनिधी नेवळे संघाचा एक प्रतिनिधी आणि वडगर या संघाचा एक प्रतिनिधी आमच्याकडे पाठवायचा आहे. धन्यवाद नयनभाई कदम. आपली उपस्थिती अनिवार्य होती आणि आपण ती दाखवली आहे. त्या तसेच त्यांच्यासोबत अजय द्विवेदी साहेब इथे उपस्थित राहिलेत. त्यांचाही इथे यथोचित सन्मान करण्यात येईल. मी भिकू मागावकर यांना नम्र विनंती करतो की त्यांनी अजय द्विवेदी यांचा सन्मान करायचा आहे. एक एक प्रतिनिधी आमच्याकडे पाठवायचा आहे. नेवरे या संघाकडून नेहमी सलामीवीरसाठी फलंदाजी करत असतात अजिंक्य आणि विकी आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले वडगर या संघाकडून सूरज.
थँक्यू. स्थानपन्न व्हायचं नयनभाई कदम. ओव्हर टू काते साहेब. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मित्रांनो मी नेहरू या संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतो स्टेजच्या मागे यायचं आहे. पण पंच देखील MSC तसेच उपस्थित मान्यवर पंकज सिंग यांचंही इथे सन्मान केला जाईल. मी जितू मागावकर यांना नम्र विनंती करतो की पंकज सिंग यांचंही आपण इथे यथोचित सन्मान करायचा आहे. हॅलो 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 हॅलो. महाराष्ट्र राज्य नवनिर्माण सेनेचे सन्माननीय नयनभाई हे सरचिटणीस पदावर आहेत. त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप अशा आमच्याकडून शुभेच्छा आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये भावी आमदार म्हणून आम्हाला तुम्हाला पाहायचं आहे आणि यासाठी देखील आम्ही शुभेच्छा देतो आणि तुम्ही व्हाल या महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये. कारण थोडंसं जरी आम्हाला तेव्हा अपयश आलं असेल पण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच महाराष्ट्र निर्माण सेनेचं दैसरमध्ये आमदार असतील ते म्हणजे नयनभाई कदम आम्हाला पाहायला आवडेल. 5 बॉल गेले. लगेचच मैदानाकडे जाऊया. नेहरू या संघाची धाव संख्या झाली आहे ती 4 धाव संख्या होते. आता बोलतायत. मी सन्माननीय आदरणीय नयनभाई कदम यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं मनोगत व्यक्त. हॅलो हॅलो. नयनभाईने विचार केला की आम्ही मॅच पाहतो, मॅच पाहायला आवडेल कारण क्रिकेटमध्ये आणि राजकारणामध्ये सेम आहे, कुठल्याही गोष्टीला चुकीला माफी नाही. मी विनंती करतो सन्माननीय नयनभाईंना आयोजकांच्या वतीने 2 मिनिटं मनोगत व्यक्त करावं. जसं राजसाहेबांचा विचार ऐकण्यासाठी आम्ही आतुर असतो तसे आम्ही घुमेश्वर संघ तुमचे विचार ऐकण्यासाठी आतुर आहोत. तरी 2 मिनिटं मनोगत व्यक्त करावं. आता क्रिकेटचे सामने चालू आहेत त्याच्यामुळे आता कोणाला मनोगत व्यक्त करायला आणि ऐकायलाही वेळ नाही आहे. त्यांना खेळून द्या व्यवस्थित. मॅच खेळणं आणि क्रिकेट हा माझाही छंद होता पूर्वी आणि तुम्हाला भुलेश्वर संघाला मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि आमचा मला वाटतं मागाटणीमध्ये अभिनव नगरला मिसळ महोत्सव चालू आहे. मराठी संस्कृती जपण्याचा मनसेचा नेहमीच प्रयत्न असतो. तुम्ही सर्वांनी येऊन तिथे आस्वाद घ्यावा एवढीच विनंती करीन. धन्यवाद. थँक्यू नयनभाई. आपल्या इथे महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट मसळा शाखेचे कार्याध्यक्ष सुनीलजी महाडिक साहेब येत आहेत. त्यांचेसुद्धा हार्दिक स्वागत. सोबत राजेश महाडिक आहेत त्यांच्यासोबत. चला जाऊया मैदानाकडे. व्यास या संघाचे नेहरू या संघाची धाव संख्या झाली आहे ती क्षेत्ररक्षण तैनात पाहूया का ते झेल छुटला ज्याच्या हातून थोडंसं गचार क्षेत्ररक्षणाचा झेल घ्यायला पाहिजे होता. सलामीवीरचा विकीचा झेल होता मित्रा. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. तसेच महाराष्ट्र यादवचारी ट्रस्टचे आता नवनिर्मित झालेले अध्यक्ष सन्माननीय सुनील साहेबांचं आगमन झालेलं आहे. तरी घुमेश्वर संघाच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. प्रचंड समाजसेवेची आवड आहे त्यांना आणि तटकरे साहेबांचे खास ते प्रिय आहेत आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये. तरी त्यांचं देखील घुमेश्वर संघाच्या वतीने आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नेहरू या संघाकडून फलंदाजीसाठी आलेले 2 सलामीवीर अजिंक्य आणि विकी. नेहरू या संघाकडून चांगली अशी फलंदाजी करत असतो आणि आपल्या संघाला विजयी करत असतो तो म्हणजे अजिंक्य आणि विकी सलामीवीर अजून मैदानामध्ये आहेत. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर नेहरू या संघाची धाव संख्या झाली आहे 9. वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो समीर. काय लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, वन्स बाउंड जातोय का नाही, क्षेत्ररक्षण तैनात. 1 धावेवरच थ्रो याच्या अगोदरच समाधान मानावं लागेल नेहरू या संघाला आणि धाव संख्या झाली आहे ती 10. दुसरं षटक चालू आहे आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो समीर. वडगर या संघाकडून अचूक अशी गोलंदाजी करतोय तो समीर. पण फलंदाजी नेहरू या संघाचं नाव घेतलं त्यानंतर येतो ते म्हणजे फलंदाज सलामीवीर विकी आणि अजिंक्य. विकीची वैयक्तिक धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 5.
परत एकदा चांगला समाचार घेता लेग साईडला क्षेत्ररक्षण तैनात. पाहूया काय होतंय. झेल सुटला. परत एकदा जीवदान मिळतं विकीला, पण एकच धावेवर समाधान मानावे लागेल, ते म्हणजे वडगर या संघाला थोडस मिसफील्ड होत आहे क्षेत्ररक्षणाकडून आणि विकीचं कॅच सोडलं जातंय. मित्रांनो, सलामीवीर आहेत. सलामीवीर का म्हटलं जातं, घराचा जसा पाया मजबूत असावा लागतो तसे हे सलामीवीर आहेत, म्हणून त्यांना सलामीवीर हा नाव दिलेलं गेलेलं आहे. जे फलंदाजी करण्यासाठी येतात पहिले ते. विकीची वैयक्तिक धावसंख्या आतापर्यंत झाली 6, अजिंक्यची वैयक्तिक धावसंख्या झाली आहे ती 5 आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती काय गोलंद आहे. परत एकदा जीवदान मिळतं ते म्हणजे अजिंक्यला. मित्रांनो, कोणाची कॅच सोडली, अजिंक्यची कॅच सोडली. अजिंक्य जोपर्यंत पिचवर आहे तोपर्यंत मित्रांनो रनचा डोंगर उभा करू शकतो अशी त्याच्याकडे फलंदाजी आहे अजिंक्यकडे. हॅलो हॅलो, आताच आगमन झाले ते सुनील माडिक साहेब यांचा सत्कार करण्याची विनंती मी करतो समीरजी गायकर यांना. शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. सुनील जी माडिक आपल्या महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट म्हसळा मुंबई शाखेचे कार्याध्यक्षपदी त्यांची यावर्षी नेमणूक झालेली आहे. प्रचंड समाजसेवेची आवड सुनील महाडिक साहेबांना आहे. समालोचन देखील चांगलं करतात, सूत्रसंचालन देखील चांगलं करतात आणि त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळतं. एक अनुभवी चांगलं मार्गदर्शक आहेत आमचे ते. त्याचबरोबर राजेश महाडिक साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात येईल. मी समीरजी गायकर यांना पुन्हा विनंती करेल की त्यांनी सत्कार करावा. संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे नेहरू या संघाची 13. सकाळपासून मित्रांनो मी सांगतोय 13 हा आकडा हा खूप खतरनाक ठरतोय. आतापर्यंत 30 धावा परिपूर्ण कोणाला करता आलेल्या नाही आहेत. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये धाव मिळते 2 आणि वाढती धावसंख्या होते नेहरू या संघाची बिनबाद 15. उपस्थित मान्यवर सर्व मान्यवरांचे श्री शिवशक्ती क्रिकेट संघ गोमेश्वर यांच्याकडून हार्दिक असं स्वागत. परत एकदा सन्माननीय आदरणीय महाराष्ट्र निर्माते सरचिटणीस आहेत सन्माननीय नयनभाई कदम यांचं शिवशक्ती क्रिकेट संघाच्या वतीने आपलं देखील हार्दिक स्वागत. तसेच महाराष्ट्र यादवचारी ट्रस्ट म्हसळा शाखेचे कार्याध्यक्ष मुंबई कार्याध्यक्ष आहेत ते सुनीलजी महाडिक साहेबांचं हार्दिक स्वागत. कुठेतरी थोडीशी मिसफील्ड झाली आणि रन मिळत आहेत ते म्हणजे नेहरू या संघाला. वाढती धावसंख्या होते, चोरट्या धावा घेत यशस्वी आले ते म्हणजे नेहरू संघ आणि वाढती धावसंख्या किती घेतला 4 धावा 19. वाढती धावसंख्या झाली नेहरू या संघाची. काय रनिंग केली आणि बरोबर वाढती धावसंख्या झाली ती म्हणजे 19. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 19. मित्रांनो, दुपारचं सत्र चालू झाले आहे, उन्हाचा तापा वाढलेला आहे. एखाद्या प्लेयरला जर पाणी हवं असेल तर स्वयंसेवकांना विनंती करतो, लगेच पंचांना देखील पाणी हवं असेल आपण लगेच त्वरित द्यायचं आहे. आपण कुठल्याही खेळाडूला कुठलीही दुखापत होणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे. धन्यवाद. खूप सुंदर असं सकाळपासून आपल्याला समालोचन ऐकायला मिळतंय ते विनोद दादा काते यांच्याकडून एक सुंदर असा आवाज आपल्याला तळानगरीमधून येतात विनोद दादा आणि त्यांचा खूप चांगलं समालोचन आपल्याला पूर्ण दिवसभरात ऐकायला मिळणार आहे. सामना परत सुरू होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर नेहरू या संघाची बिनबाद धावसंख्या झाली ती म्हणजे 19. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे वडगर या संघाकडून रोशन. आतापर्यंत पंचाने अचूक निर्णय दिल्यामुळे सगळे निर्णय अचूक होत आहेत. कुठल्याही गोष्टीचा वादविवाद नाही आणि क्रिकेटकांपेक्षा मान्यवर स्टेजवरती उपस्थित असे येत आहेत. अभिमान वाटतो या संघाचं. या मुंबई नगरीमध्ये एवढा मोठा भव्य दिव्य आयोजन केलंय गोमेश्वर या संघाने. परत एकदा लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि समोर क्षेत्ररक्षण तैनात पण बाद होतो तो म्हणजे
सगळ्यांना नक्कीच माहिती पडेल आतापर्यंत फक्त 3 षटकार लागलेले. हा तिसरा षटकार असेल आजच्या टुर्नामेंट मध्ये, ते म्हणजे बंटीच्या स्वरूपामध्ये मिळाला षटकार. पाहूयात, बंटी चांगली अशी अचूक फलंदाजी करतोय आणि वाढती धावसंख्या, तिसऱ्या रनाचा धाव कौल दिला आणि वाढती धावसंख्या होते नेहरू या संघाची. नो बॉल देखील मिळतोय आणि फ्री हिट पंच सर, फ्री हिट. ओके, थँक्यू. काय दिलं काय माहिती. वाढती धावसंख्या होते ती 29 धावसंख्या झाली. ह्याच्या अगोदर SYM-DB संघाने 27 धाव्या उभारल्या होत्या, त्यांचा रेकॉर्ड ब्रेक केला आणि नेहरू या संघाने आतापर्यंत 29 हाईस रेकॉर्ड धावसंख्या उभारलेली आहे. तिसरा षटक चालू आहे. पंचांकडे कुठल्याही गोष्टीचा वादविवाद करायचा नाही मित्रांनो. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या टुर्नामेंट चालू आहेत. मान्यवर देखील आपल्याकडे उपस्थित राहिले. त्या मान्यवरांना मॅच पाहायचे मित्रांनो, वेळात वेळ काढून आल्याबद्दल त्यांचं देखील मनपूर्वक आभार मानूया आणि सामना चालू करायचा आहे. या संपूर्ण हॅलो या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये जे स्कोरची भूमिका पार पडतायत ते म्हणजे आपले सहकारी विनायक गायकर, सत्यवान मागावकर तसेच अंकेश मागावकर. खूप चांगलं असं योगदान दिलं या पूर्ण स्पर्धेमधून. त्यांचंही या श्री गुमेश्वर चषकामध्ये खूप खूप असं अभिनंदन आहे. हॅलो, नेहरू या संघाची एक बाद धाव संख्या झाली आहे ती 29. तिसरं षटक मला वाटतं चालू. काय फलंदाजी करतोय विकी, लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, थोडस काय क्षेत्ररक्षण केलं आणि लगेच 2 धावा परिपूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेवरच समाधान मानावं लागेल. वाढती धाव संख्या झाली आहे ती 31 हाईस रेकॉर्ड. आतापर्यंत 30 धावा कोणी केल्या नव्हत्या, तर नेहरू या संघाने 31 धाव संख्या उभारली गेलेली आहे. तिसरं षटक चालू आहे, तो म्हणजे नितेशच्या मार्फत गोलंदाजीवरती मार्कवर सज्ज आहेत आणि स्ट्राईकला आता फलंदाजी आलेला सलामीवीर विकी अचूक अशी फलंदाजी करतोय. चांगला समाचार घेण्याचा प्रयत्न केला होता, पण निर्धाव चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात पण थोडंसं अपयश आलं आणि वाईटच्या स्वरूपामध्ये वाढती धावसंख्या मिळते ती 32. अचूक अशी गोलंदाजी करावी लागेल, कारण सलामीवीर विकी आतूनपर्यंत क्रीजवर आहे आणि विकीने वैयक्तिक त्याची धाव संख्या उभारली गेली आहे. चांगला समाचार घेतोय. निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, पण लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळते. बॅटची कडा घेतली बॉलने आणि एक वाढती धाव संख्या होते ती 33. नेहरू या संघाने आजच्या टुर्नामेंट मध्ये आतापर्यंत झालेल्या मॅच मध्ये हाईस्ट रेकॉर्ड केलंय, ते म्हणजे 33 रनांचं टार्गेट केलंय. विकीच्या वैयक्तिक धाव संख्या आतापर्यंत कोणालाही शक्य झाली 15 धाव संख्या वैयक्तिक झालेल्या आहेत विकीच्या आणि पंच आमच्याकडे वळतायत आणि वाईटचा इशारा करतायत. वाढती धाव संख्या होते ती 34. अचूक अशी गोलंदाजी करावी लागेल. नियंत्रणामध्ये नितेशला चांगला समाचार घेतला, स्टेट मारण्याचा प्रयत्न, पण किपरकडेच बाद होतोय तो बंटी. जाऊया मैदानाकडे. नेहरू या संघाचे बाद होत आहेत फलंदाज बंटी आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो अवी. नेहरू या संघाची धाव संख्या झालेली आहे ती 34. 2 बाद 34. संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करतोय तो म्हणजे वडगर या संघाकडून नितेश. निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, पण एक धाव मिळते. लेग बाईच्या स्वरूपामध्ये वाढती धावसंख्या होते ती म्हणजे 35. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 बॉल मध्ये धाव संख्या ती म्हणजे 36.
लगेचच फास्ट मित्रांनो, थोडंसं वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि आपल्याला पहिलाच राऊंड चालू आहे. परिपूर्ण सामने आपल्याला करायचे आहेत. नंतर कोणाचा सामना आहे? स्थानिक शाखाध्यक्ष मनसे, तर साहेबांचं मनपूर्वक या आमच्या कार्यक्रमात स्वागत. आणि मी समीरजी गायकर यांना विनंती करतो की त्यांनी नाईक साहेबांचं फूल पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. कासवडे आमच्या तळा तालुक्यातून आलेला संघ आहे आणि तसेच निगडी हा संघ देखील, त्या दोन्ही संघांमध्ये आपण टॉस करायचे आहे. आमच्या महाराष्ट्र यादवच्या आणि तळा शाखेचे जे 2 नवीन बॉल द्यायचे आहेत. जरा क्विक फास्ट मित्रांनो, नेहरू या संघाला विनंती करतो त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आपण. 2 फलंदाज पाठवायचे आहेत. वडगर लगेचच मैदानाकडे जाऊया. मी नेहरू या संघाला विनंती करतो त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. वडगर या संघाचे 2 सलामीवीर मैदानामध्ये सज्ज झालेले आहेत. 2 सन्मान चिन्ह मी विनंती करतो, नयन भाई यांना विनंती करतो दोन्ही कर्णधारांना संघाचे 2 सन्मान चिन्ह आपल्या शुभ हस्ते द्यायचे आहेत. चला सामना चालू करायचा आहे. लगेचच कर्णधारांना विनंती करतो अजिंक्यला की आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे. खूप वेळ कमी आहे आपल्याकडे. दिवस छोटा आणि रात्र मोठी आहे मित्रांनो. पहिल्या राऊंडचे सामने चालू आहेत. वडगर या संघाकडून सलामीसाठी आलेले फलंदाज आहेत. स्ट्राईकला आहे फलंदाज विवेक आणि नॉन स्ट्राईकला येतोय तो राजू. आणि नयन गोलंदाजी सज्ज होतोय नेहरू या संघाकडून. आपल्या गावचे उपस्थित थँक्यू गुमगावचे सुपुत्र प्रवीण दादा घोळे हे उपस्थित राहिलेत. त्यांचंही इथे स्वागत होईल. मी नम्र विनंती करतो सुनीलजी महाडिक यांनी प्रवीण दादा घोळे यांचा सन्मान करायचा आहे. सामना चालू करायचा आहे. मी विनंती करतो पंचांना देखील, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. चल लगेच फास्ट क्विक फास्ट मित्रा. नेहरू संघ गोलंदाज नयनला विनंती करतो लगेच सामना चालू करायचा आहे. 2 सलामीवीर वडगर या संघाकडून विवेक स्ट्राईकला फलंदाज, नॉन स्ट्राईकला राजू. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय तो म्हणजे नयन. अचूक अशी गोलंदाजी करावी लागेल नयनला. त्याचा चांगला समाचार, 1 धाव संख्या घेतली आणि स्कोअर बोर्ड उघडलं गेलं 1 धावेनेच. संघाची धाव संख्या होते वडगर या संघाची. एक टार्गेट चेस करायचं आहे त्यांना 36. कंपल्सरी या मॅच मध्ये चेसिंग असेल. मी शिवशक्ती क्रिकेट संघाचे जेवढे स्वयंसेवक आहेत त्यांनी स्टेज कडे यायचं आहे. ऑफ साईडला पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला पण मला वाटतं डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये जाताना 1 धाव मिळते वडगर या संघाला. संघाची धाव संख्या होते ती 2. अचूक अशी फलंदाजी करतोय तो विवेक आणि राजू.
पंचगिरी म्हणून असे आमचे पंच MSCA चे पंच आहेत, अचूक अशी पंचगिरी करतायत सकाळपासून. चारी पंच ते म्हणजे हेमंत ठाकूर सर असतील, शशिकांत सावंत सर असतील, सुरेश दळवी सर असतील, दिनेश म्हात्रे सर असतील, अचूक अशी पंचगिरी करतायत. तसेच आमचे शिवशक्ती क्रिकेट संघाचे स्वयंसेवक देखील स्कोअरबोर्ड चांगली पंचगिरी करतायत. लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न केला. समोर आहे क्षेत्ररक्षण, तो म्हणजे कर्णधार स्वतः अजिंक्य, पण एकच धावेवर समाधान मानावं लागलं. 2 धावेवर समाधान मानावं लागलं. वाढती धावसंख्या होती ती वडगर या संघाची 4. मैदानामध्ये पाहुण्यांचं देखील आगमन थोडंसं झालेलं आहे. मॅच मध्ये थोडंसं व्यत्यय आणलाय, पण चला सामना चालू आहे. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण तैनात. 1 धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा कौल. 2 धाव परिपूर्ण करतायत काय पाहूया. थोडस 2 धाव परिपूर्ण करायच्या आतच मला वाटतं पंच आमच्याकडे वळतायत नाही. काय मस्त रनिंग केली ते म्हणजे वडगर या संघाने, आणि 2 धावा परिपूर्ण केल्या, आणि वाढती धावसंख्या होते ती म्हणजे वडगर या संघाची 6. बॉक्स खेळतो 9 प्लेयर तरी पण 10 टीम पडतात तेव्हा मे महिने. माझी गाडी आहे ना. अरे ह्याच्याकडे होती चावी, ह्याच्याकडे होती. लेखच गुरांना थोडस बाहेर काढायचं आहे. मॅच मध्ये कुठल्याही गोष्टीचा व्यत्यय आला नाही पाहिजे. स्वतः कर्णधार घुमेश्वर गावचे आपली जबाबदारी परिपूर्ण पार पाडतायत. लगेचच मित्रांनो जास्त वेळ घेऊ नका. अचूक अशी गोलंदाजी करतो नेहरू या संघाकडून नयन. समोर 36 टार्गेट चेस करायचंय. लॉंग ऑफला खेळण्याचा प्रयत्न केला. लगेच क्षेत्ररक्षण तैनात. रनिंगचा आत्महत्या होते सलामीवीरसाठी आलेला फलंदाजाची, तो म्हणजे राजू बाद होतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. राजूची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो हॅलो. मी आपल्या इथे उपस्थित आपले आजचे पाहुणे सुनीलजी महाडिक यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला 2 शब्दाचे अनुमोदन करावे. हॅलो हॅलो. या ठिकाणी सन्माननीय घुमेश्वर ग्रामस्थ मंडळ आणि क्रिकेट संघ घुमेश्वर यांनी आयोजित केलेल्या आजच्या या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी मी श्री सुनील कृष्णा महाडिक मुक्काम चिखलप आणि आपल्या या महाराष्ट्रीय यादव चॅरिटर्स मसाला शाखा या शाखेचे प्रथमच नवनिर्वाचित कार्याध्यक्ष म्हणून या ठिकाणी आज उपस्थित राहिलेला आहे. जे निमंत्रित समीरजी बिरवाडकर आणि घुमेश्वर ग्रामस्थ मंडळ यांनी केलेला आहे. या सर्वच बंधूंचे मी मनापासून आभार मानतो. तसेच आज या ठिकाणी आमच्या म्हसळा तालुक्यातील किंवा गवळी समाजाचे अनेक ग्रामस्थ किंवा क्रिकेटच्या टीम आयोजित केलेल्या आहेत. या संदर्भात मी घुमेश्वर ग्रामस्थ मंडळ किंवा क्रिकेट संघ घुमेश्वर या बंधूंनी ठेवलेली या क्रिकेट सुंदर असा नियोजन केलेला आहे. खरं तर या ठिकाणी बंधूंनो मी सांगेन की मी प्रथमच कार्याध्यक्ष झालो तेव्हा मला तरी वाटतं की माझ्या या घुमेश्वर गावाचं खूप मोठं योगदान आहे. आणि या गावातील माझे सर्वच बंधू म्हणजे बिरवाडकर असतील, विकासजी बिरवाडकर असतील, अनिलजी बिरवाडकर, त्याच्यानंतर समीरजी गायकर, तसेच अनेक सगळे 20-25 असे तरुण पिढी माझ्याकडे अशी आहे की नेहमी संपर्कात असतात आणि नेहमी सहकार्याची भूमिका त्यांना मार्गदर्शनाचा योग लाभत असतं. आणि मी तरी बोलेन की घुमच्या गावात एवढा मोठा गाव आहे, जवळजवळ 150 तरी मुलं, 120 तरी मुलं एवढी कठोर आहेत की पूर्णपणे समाजासाठी आणि क्रिकेटच्या ह्याच्यासाठी झुकत असतात, खूप मेहनत घेतात. हे मला दिसून आलेलं आहे. गाव आता आमच्या कमीत कमी मला वाटतं 19 गावामध्ये 1 नंबर गाव तरी घुमेश्वरच असेल. जवळजवळ 150 मुलं या ठिकाणी
खेळताना मला दिसत असतात. नेहमी मी संपर्कात असतो. माझा सुद्धा समाजात चांगला तगडा संपर्क असून आम्ही समाजाचे सुद्धा कार्यक्रम ठेवलेले होते. समाजाच्या मॅच सुद्धा ठेवलेल्या होत्या 3 वर्ष. त्यावेळेला बरेचशी पोरं आपल्या गावातील त्या ठिकाणी आम्हाला चांगला त्यांचा योगदान मिळाला आणि मी बऱ्याच वेळेला पाहतो आहे की नेहमी आमच्या सहकार्यात असतात. समाजात सुद्धा एकत्रितपणे चांगला आम्हाला सहकार्य करतात. त्याबद्दल मी त्यांचे खरोखर येणाऱ्या पुढे 50 वर्षाचा पुढच्या वर्षाचा जो काळ आहे, जे ग्रामस्थांचा तुमचा मंडळ किंवा क्रिकेट संघ जो 50वा वर्धापन दिन साजरा करणार आहात, त्यावेळेला निश्चितच आपण तुम्हाला योग्य असा मार्गदर्शन करू आणि आम्ही उपस्थित राहून सहकार्य करू. आणि आज या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल मी आपले ग्रामस्थांचे, क्रिकेट संघ, सर्वच तरुण पिढीचे मनापासून खूप खूप आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीकृष्ण. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद दादा. खूप मुळाचं असं मार्गदर्शन केलं आपण या तरुण पिढीला. आणि उत्कृष्ट असा झेल टिपलेला आहे तो अजिंक्याने. विवेक बॅट्समन तंबूत परतत आहे आणि त्याची जागा घेण्यासाठी येत आहेत नितेश. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे ती नेहरू संघाची. उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण. चालू सामना आणि धावसंख्या झालेली आहे ते 3 बाद 10 धावा. खूप सुंदर असा पहिल्या इनिंग मध्ये जी बॅटिंग केली नेहरू संघाने आणि त्या चेस करताना वडगरचा संघ बघूया. दुसरी ओव्हर चालू आहे आणि बॉलिंग साठी सज्ज आहे तो आदित्य. मागील वीक मध्ये त्यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली होती. बघूया पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू मिस जज झाला विकेट किपर कडून आणि डिक्लेअर होऊन जातो 1 धाव. भर आणि धावसंख्या झालेली ती 11. खूप सुंदर असा ऍक्शन आहे ते आदित्य यांचं. लेफ्ट आर्म मारा करतात. खूप सुंदर अचूक टप्प्यावर नियंत्रित अशी गोलंदाजी बघायला मिळते ती आदित्यकडून. पुन्हा एकदा आदित्य सज्ज बॅटिंगसाठी आहे तो वडगर गावचा शुभम आणि काहीसा सुर बसला शुभमला. बिनधाव चेंडू सुंदर अशी किपिंग करतोय तो नेहरू गावचा खेळाडू. 2 ओव्हर संपलेले आहेत आणि धावसंख्या थांबलेली आहे ती 11 धावांवर. सुंदर असा गोलंदाजीचा प्रत्यक्ष दाखवताना नेहरू गावचे गोलंदाज. आणि आता वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन येतो एक नावाजलेला या मस्ता तालुक्यामध्ये जो नावाजलेला गोलंदाज आहे, जो बॅटिंगने पण आपली धमक दाखवतो आणि बॉलिंगने पण दाखवतो, तो म्हणजे विकी. बॉलिंग एंडवर सज्ज आणि त्याचा मारा करतील तो वडगर गावचा फलंदाज नितेश. मोठे फटके मारण्याची खरंच गरज आहे आपल्या संघाला आणि ते त्यांना चांगलंच माहिती आहे. बघूया नितेश आपल्या संघासाठी विजयी चौकार षटकार मारून दाखवतील का. थोडासा रनअप मध्ये व्यत्यय आणि पुन्हा बॉल करतील ते विकी. 7 चेंडू 25 धावांची गरज. मोठे फटके जरूर खेळावे लागतील ते नितेशाला. सुंदर चेंडू पुन्हा एकदा विकी यांचा काहीसा समजला नाही. आता मात्र 5 चेंडू आणि 25 धावा. मोठे षटकार खेळायची गरज नितेशांना आणि तेवढाच भेदक अशी गोलंदाजी करतोय तो विकी. शक्य आहे, बघूया करून दाखवत का नितेश. विकी बॉलिंग वर सज्ज. सुंदर असा तडवला चेंडू परंतु 1 धाव घेण्यात यश आणि धावसंख्या झालेली आहे ती 12. आता समीकरण आहे ते 4 चेंडू आणि 23 धावा.
4 षटकार लगातार लावा लागतील ते वडगळ गावच्या बॅट्समॅनला. बघूया पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू, परंतु लेग साईडला तटवलाय आणि सुंदर अशी फिल्डिंग त्यावर. एक धाव पूर्ण आणि एक धावसंख्या वाढलेली आहे ती 13. आता मात्र औपचारिकता राहिली आहे ती मॅच मध्ये आणि 3 चेंडू 22 धावांची गरज. संपूर्ण सकाळपासून जे उत्कृष्ट असं समालोचन आपण ऐकलं ते म्हणजे विनोद दादा यांचं एक बहुमूल्य असं सहकार्य लाभले या पूर्ण टुर्नामेंटमध्ये. खूप सुंदर असा आवाज आपल्याला ऐकायला भेटला. या एक धावसंख्या पूर्ण केली आणि धावसंख्येत भर झाली आहे. पुढील चेंडू विकी यांचा मारा करतील ते. पुन्हा एकदा लेग साईडला तटवलाय आणि एक धाव पूर्ण केली आहे. एक चेंडू पुन्हा एकदा विकी सुंदर असा लेग साईडला तटवलाय. फिल्डर आहे आणि या मॅचची औपचारिकता होती आणि हा सामना विजय झालाय तो नेहरूला संघ. जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक असे अभिनंदन आणि वडगळ संघासाठी बॅड लक. पुढील होणारा सामना निगडी वर्सेस कासेवाडी. एक चांगला सामना आपल्याला इकडे बघायला मिळणार आहे. निगडी वर्सेस कासेवाडी. या मॅचचा जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकवलाय तो